गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझा आवाज येतोय सगळ्यांना? Yes, ma'am. यस. ओके, तर बघा लास्ट लेक्चर मध्ये आपण काय बघितलं होतं, कुणाला आठवतंय? Multiplexers. Multiplexer. तर आणि मल्टिप्लेक्सरचा ट्री बघितलं होतं, बरोबर की नाही? आता Yes, नेक्स्ट yes, ma'am. म्हणजे डी मल्टिप्लेक्सर आणि त्याच्या ट्री मध्ये बघायचं. तर बघा स्क्रीन मी प्रेझेंट करते, विजिबल आहे का सांग. इथपर्यंत आपला पाठ झाला होता. मक्स आणि डीमक्स मल्टिप्लेक्सर झाला होता. मल्टिप्लेक्सर म्हणजे काय, ज्याला नंबर ऑफ इनपुट्स असतात आणि ओनली वन आउटपुट असते. ओके, सिमिलरली डीमक्स मध्ये काय होणार आहे तुम्हाला, याच्यामध्ये तुम्हाला रिव्हर्स ऑपरेशन असणार आहे. मक्स जे असते ऑपरेशन, त्याच्या अपोजिट ऑपरेशन हे डीमक्स मध्ये असते. मीन्स तुम्ही रिसीव्ह काय करता, ओनली वन इनपुट्स आणि आउटपुट देता मल्टिपल्स, म्हणजे तुम्ही नंबर ऑफ आउटपुट्स देता आणि इनपुट मस्ट बी only one. It has only one inputs and n number of outputs and m is a select lines. म्हणजे सेम याच्यामध्ये आहे सिलेक्ट लाईन्स mच आहेत, फक्त इनपुट आणि आउटपुट जे आहे ते चेंज झालेले आहेत. इनपुट काय आहे, 1 आहे आणि आउटपुट मस्ट बी n. अप टू n नंबर ऑफ आउटपुट्स असतात इन अ डीमक्स. डीमक्स मीन्स डी मल्टिप्लेक्सर. मल्टिप्लेक्सरच्या बिलकुल अपोजिट त्याचं वर्क असते, म्हणजे ऑपरेशन असते. द रिलेशन बिटवीन n आउटपुट लाइन्स and m means select lines is equal to 2 raised to m is equal to n. म्हणजे जर तुम्हाला n काढायचं असेल तर 2 raised to m केलं की ऑटोमॅटिकली आपल्याला n व्हॅल्यू म्हणजे इनपुट्स आउटपुट्स मिळतात. ओके, आता बघा त्याचे टाइप्स आहेत. टाइप्स ऑफ डीमक्स. होप्स ऑफ स्क्रीन प्रेझेंट केलेली तुम्हाला दिसत असेल. टाइप्स ऑफ डीमक्स. टाइप्स ऑफ डीमक्स मध्ये तुम्ही नंबर ऑफ टाइप्स लिहू शकता. जसं एक्झाम्पल दिलंय बघा, 1 to 2 डीमक्स, 1 to 4 डीमक्स, 1 to 8 डीमक्स, 1 to 16, 1 to 32, 1 to 64 असं नंबर ऑफ तुम्ही, म्हणजे 1 to 2 raised to पॉवर मध्ये असणार आहे ते इक्वेशन. ओके, आता बघा इथं जे आहे, हे जे आहे लेफ्ट साइडला आहे 1. जो लेफ्ट साइडला दिलेला असतो तो ऑब्वियसली इनपुट असतो आणि राईट साइडला जो आहे तो आउटपुट असते. ओके, 1 to 2 म्हणजे तुम्ही असंही लिहू शकता किंवा 1 into 2 सुद्धा असंही लिहू शकतो. 1 to 2 लिहा किंवा 1 into 2 लिहिलं तरी चालते इन अ डीमक्स मध्ये. ओके, आणि मक्स मध्ये कसं असते, 4 to 1, 2 to 1 असं असते इन अ मक्स मध्ये. हा डिफरन्स आहे. राईट साइडला जे असतात ते इनपुट्स असतात, सॉरी लेफ्ट साइडला आहेत ते इनपुट्स आहेत. दोन्हीला पण लेफ्ट साइडला इनपुट्स असतात आणि राईट साइडला आउटपुट असते. ओके, डीमक्स मध्ये फर्स्ट टाइप आहे बघा 1 to 2 डीमक्स. म्हणजे बघा 1 to 2 आहे, इनपुट्स मस्ट बी 1 आणि आउटपुट विल बी 2, म्हणजे 2 तुम्हाला आउटपुट पाहिजे. आता मी इनपुट दिलं डेटा इन, म्हणजे डेटा इनपुट, डेटा इन दिलाय ऍज अ इनपुट म्हणून, आणि आउटपुट आपल्याला काय मिळणार, y0 आणि y1. ओके, y0 आणि y1 मिळाल्यानंतर आपण काय करणार, सिम्पली ही ब्लॉक डायग्राम आपण ड्रॉ केली. 1 to 2 डीमक्स, त्याला इनपुट दिलं den आणि आउटपुट विल बी y0 आणि y1. तर बघा त्याला इनेबल पिन प्रत्येक ह्याला डीमक्स असू द्या किंवा मक्स असू द्या, त्या प्रत्येक ह्याला इनेबल पिन असणार आहे. इनेबल म्हणजे स्ट्रोब म्हणा किंवा इनेबल म्हणा, की तुम्हाला प्रत्येक ब्लॉकला द्यावी लागते, म्हणजे मक्स असू द्या किंवा डीमक्स असू द्या. आणि S0 काय आहे, तर सिलेक्ट लाईन्स आहे. आता ही सिलेक्ट लाईन कशी काढली, तर याच्यावरून आउटपुट काय आहे, n आहे. 2 raised to m इज इक्वल टू n आहे इक्वेशन मध्ये. मग n इज इक्वल टू काय येणार, n इज इक्वल टू अंडर रूट m असं सुद्धा तुम्ही लिहू शकता, किंवा मग m इज इक्वल टू अंडर रूट n. बघा n किती आहे, 2 आहे. अंडर रूट 2 इज इक्वल टू किती येतं आन्सर, यस किती येतं, 1. दॅट्स वाय सिलेक्ट लाईन्स इथं 1 आहे. S0 दिस इज नथिंग बट द सिलेक्ट लाईन्स. ही सिलेक्ट लाईन्स आहे, ही इनेबल पिन आहे, ही इनपुट आहे, आणि y0 आणि y1 हे आपले आउटपुट्स आहेत. दिस इज नथिंग बट द 1 to 2 डीमक्स. आता बघा त्याच्यावरून ट्रुथ टेबल कसं काढायचा, इनेबल पिन S0, y1 आणि y2 हे काढलेलं आहे. मग मी काय केलंय बघा, फर्स्ट कन्सिडर केलंय इनेबल पिन ही 0 आहे. इनेबल पिन 0 असताना इथे काय होते, डोंट केअर कंडिशन अप्लाय होते.
डोंट केअर कंडिशन अप्लाय झाल्यानंतर आपण काय करतो, सिम्पली y1 आणि y0 काय असणार आहे त्यावेळेस, ऑब्विसली 0 असणार आहे. आता बघा इनेबल पिन 1 केली म्हणजे काय होणार, आपल्याला S0 जी आहे ती सिलेक्ट करायला आपल्याला देणार ते. मग S0 मी कन्सिडर केलंय, फर्स्ट 1 केलंय, सॉरी फर्स्ट 0 केलंय, म्हणजे 0 झाल्यानंतर आणि मग काय होणार, S0 0 आहे म्हणून कन्सिडर काय होणार, y0 सिलेक्ट होणार. मग y0 काय होणार तर DN होणार. म्हणजे जे इनपुट दिलेलं आहे तेच आपल्याला कुठे मिळणार, y0 ला मिळणार. ओके, ते मग काय असू द्या, 0 किंवा 1 असू द्या, जो आहे तो आपण मॅम इथं तिथं 1 लिहिलं तर चालेल ना? कुठे DN लिहिलंय ना तिथे. नाही चालणार, कारण की आपण DN ला कधी कधी 1 देऊ शकतो, कधी 0 देऊ शकतो, त्यामुळे तिथं आन्सर DN येणार. म्हणजे तुम्ही तिथं 0 कन्सिडर करा किंवा 1 कन्सिडर करा, डिपेंड अपॉन DN. आता DN तुम्ही कधी दिलं, 1 दिलं, कधी 0 दिलं, जेव्हा S0 0 असताना. ओके, तसं सिमिलरली S0 1 असताना काय होणार, सिलेक्ट y1 सिलेक्ट होणार. मग y1 ला काय येणार आउटपुट, जे DN ला इनपुट दिलेलं आहे तेच आपल्याला y1 ला आउटपुट येणार. मग ते काही असू शकतं, 0 असू शकतो किंवा 1 असू शकतं. डेफिनेटली बघा 1 आणि 0 या दोन्ही व्हॅल्यूच्या अलावा दुसरी व्हॅल्यू इथं नसणार आहे. त्यामुळे मी काय केलं, डायरेक्ट इथं DN लिहिलं. ओके मॅम प्रॅक्टिकलच्या वेळेस जो ट्रूथ टेबल दाखवलेला ना त्याच्यात 1 होतं मॅम. हा 1 कधी होतं इथं, जेव्हा S0 हा 0 आणि 1 असताना, तसंच अकॉर्डिंगली DN पण इथं व्हॅल्यू दिलेली असणार आहे. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकलला जसं दाखवलं होतं, इथं S0 जर समजा 0 असेल, मग त्यावेळेस DN हा 1 असेल तेव्हा इथं 1 येणार. कळतंय? त्यामुळे मी DN इथं डायरेक्टली लिहिलं, म्हणजे तिथं काही असू द्या, 0 असू द्या किंवा 1 असू द्या. कळतंय? म्हणजे फर्स्ट कन्सिडर काय करायचं, S0 हा 0 असताना किंवा 1 असताना अशी केस. मग हे 0 असताना, हा 0 आणि 1 असताना असं, म्हणजे DN 0 किंवा 1 असताना कन्सिडर करा, दोन्हीपैकी एक 0 असेल तर हे DN 1 किंवा 0 असेल. तसंच अकॉर्डिंगली S0 हा 1 असताना DN हा 0 किंवा 1 असेल, तेव्हा मग इथं आपले जे आहेत ते चेंज होणार. कळतंय का, हे समजतंय का? मीन्स DN 0 असेल तर 0 येणार का? बघा लक्ष द्या, इथं बघा EN आहे. आता इथं मी दुसरं ट्रूथ टेबल ड्रॉ करते, म्हणजे तुम्हाला कळेल काय म्हणायचं मला. बघा इथं 0 आहे, इथं काय आहे, क्रॉस आहे, 0 आहे आणि 0 आहे. ओके, देन मी काय करते बघा, कन्सिडर करते इनेबल पिन ही 1 1 आहे. ओके, 1 1 आहे. त्यानंतर S0 ही 0 आहे. ओके, 0 आहे, पण एक मिनिट मी तुम्हाला पेंट मध्ये दाखवते. हा, तर बघा इथं ड्रॉ करते मी, फर्स्ट इनेबल पिन आहे. ओके बरोबर, त्याच्यानंतर S0 आहे. त्याच्या अकॉर्डिंगली नंतर मी काय करते, DN पिन घेते. लक्ष द्या नीट फक्त, आणि नंतर Y0 Y1. ओके, तर मी कन्सिडर काय करते, फर्स्ट इनेबल पिन ही 0 आहे. 0 आहे म्हटल्यानंतर डोंट केअर कंडिशन इथे अप्लाय होणार, त्यामुळे आपल्याला आउटपुट हे डोंट केअर येणार, म्हणजेच इथं 0 इथं 0. सिमिलर वे मध्ये जर समजा इनेबल पिन ही 2 वेळा 1 आहे, का 2 वेळा 1 आहे, त्यावेळेस S0 हा फक्त 0 आहे. ओके, S0 हा 0 आहे, तर DN ही व्हॅल्यू काय असणार आहे, कधी 0 असेल किंवा 1 असेल. समजतंय? मग याच्यावरून कळतंय तुम्हाला S0 हा 0 आहे, म्हणजे सिलेक्ट काय होणार, Y0 सिलेक्ट होणार. मग Y0 ला काय येणार, इनपुट आउटपुट जे इनपुटला दिलंय तेच येणार. म्हणजे DN किती आहे, 0 आहे म्हणून इथं 0 येणार, आणि DN किती आहे, 1 आहे म्हणून इथं 1 येणार, आणि Y1 हे 0 0च राहणार. ओके, सिमिलर वे मध्ये तसंच मी इनेबल पिन ही 1 1 कन्सिडर करते. आता S0 हा काय करते, 1 1 कन्सिडर करते, म्हणजे 1 आहे. त्यावेळेस मग काय होणार, DN हा 0 किंवा 1 असेल, 0 किंवा 1 असेल. मग हा आउटपुट हे सिलेक्ट कशावरून केलं जातं, सिलेक्ट लाईन वरून केलं जातं. मग सिलेक्ट लाईनचं आउटपुट काय आहे, इनपुट आपण काय दिले, सिलेक्ट लाईन 1 दिले, त्यामुळे आपलं काय होणार, काय सिलेक्ट Y1 होणार सिलेक्ट. मग हे काय होणार, ऍज इट इज 0 0 पुट होणार, आणि सिलेक्ट लाईन Y1 ला काय येणार, तर DN ची जी व्हॅल्यू आहे ती येणार, मीन्स 0 आणि 1. मी फक्त हे टेबल आहे लेंदी होते, त्यामुळे मी काय केलं होतं, डिरेक्टली इथं DN लिहिलं होतं. समजतंय? कळालं? इथं कन्सिडर करायच्या दोन, S0 आणि DN.
या दोन व्हॅल्यू 0 असताना आणि 1 असताना काय होणार चेंज, तो तिथं ट्रूथ टेबल मध्ये ड्रॉ करायचा आहे आपल्याला. म्हणून मी डायरेक्ट ह्या कशा होतात 1 2 3 4 5 अशा हे होतात. त्यामुळे मी काय केलं होतं, डिरेक्टली एकच व्हॅल्यू हे केले होते, 0 कन्सिडर केलं होतं आणि डायरेक्ट इथं डीएन लिहिलं होतं. कळतंय? त्यामुळे डीएन ही काहीही असू द्या, मग 0 असू द्या किंवा 1 असू द्या, ती तिथं कन्सिडर होणार. डीएन कळालाय? ट्रूथ टेबल समजलाय? ओके, तर बघा हे झालं ट्रूथ टेबल. याच्या अकॉर्डिंगली आपण कशी डायग्राम काढणार बघा. लॉजिक डायग्राम कशी काढणार, y1 आणि y0. इथं y1 आणि y0 हे ऍड करायचे नाही. का करायचे नाहीत ऍड? दिस इज अ डीमक्स. डीमक्स म्हणजे काय, आपल्याला आउटपुट जे आहेत ते सेपरेट निघायला पाहिजे. त्यामुळे ते एकमेकांमध्ये कन्वर्ट म्हणजे ऍड करायचे नाही, म्हणजे ऑरिंग करायचं नाही. इथं एवढी जेव्हा लॉजिक डायग्राम तुम्ही ड्रॉ करता तेव्हा y1 यस, मला काही डाऊट आहे का? नो डाऊट मॅम. नो मॅम. रोल नंबर 44, एनी डाऊट? नो मॅम. ओके, तर बघा नेक्स्ट पॉइंट काय आहे, जेव्हा तुम्ही लॉजिक डायग्राम ड्रॉ करत असता तेव्हा डीमक्स मध्ये काय करायचे आपल्याला, वाय जे आउटपुट आहे ते सेपरेट दिलेले आहे. त्यामुळे त्याला ऑर करायचं नाही. ऑर आपण मक्स मध्ये का करतो, तर आपल्याला ओनली 1 इनपुट पाहिजे, आउटपुट पाहिजे असतं. त्यामुळे जे आलेले आउटपुट्स असतात ते आपण काय करतो, ऑरिंग करतो. ओके, तर फक्त इथे काय करायचं बघा, y0 आणि y1 हे सेपरेटली द्यायचं आहे. आता इथे कसं काढलं बघा, y0 इज इक्वल टू काय येणार सांगा, इनेबल पिन काय आहे, 1 आहे. म्हणजे इनेबल पिन S0 बार आणि DN इज इक्वल टू काय येणार, y0. तसंच काय येणार y1 बघा, इनेबल पिन S0 आणि DN. कळतंय? मग DN काहीही असू शकतं. तर बघा इनेबल पिन DN आणि S0 बार इज इक्वल टू y0, देन DN DN आणि S0 इज नथिंग बट द y1. हे सेपरेट आहे, म्हणजे हे 2 आउटपुट झाले. दिस इज द 2 आउटपुट्स. फक्त तुम्ही कधी काढायचं, हे डीमक्स मध्ये करत असाल तर तुम्ही सेपरेटली ते लिहायचे. ओके, तर इथं बघा 1:4 डीमक्स आहे, इथं 1:4 डीमक्स आहे इथं. तर बघा इथं काय लिहिले मी, डीइन ऍज अ इनपुट, म्हणजे एक इनपुट आणि 4 आपल्याला आउटपुट मिळतात, y0 y1 y2 अँड y3. तर इनेबल पिन कंपल्सरी सगळ्या मक्स आणि डीमक्सला द्यायची. आता इथे किती आहेत, 4 आउटपुट्स आहेत. 4 आउटपुट्स आहेत, √4 इज इक्वल टू 2. That's why select line must be 2s, S1 and S2. Sorry, S0 and S1. आता S0 आणि S2, S1 ह्या काय आहेत, सिलेक्ट लाईन्स आहेत. दिस इज द इनेबल पिन्स, दिस इज द इनपुट लाईन म्हणजे डेटा इनपुट्स, आणि दिस इज द आउटपुट्स. हे काय आहे, 1:4 डीमक्स आहे. आता बघा याच्यावरून मी ट्रूथ टेबल कसं ड्रॉ केलाय, सिंपल आहे. इनेबल पिन, सिलेक्ट लाईन्स आणि आउटपुट काढायचं. आता इथे का आउटपुट काढलं, कारण डीएन ही व्हॅल्यू 2 वेळा लिहू शकतो आपण, 0 किंवा 1 वेळा लिहू शकतो. त्यामुळे मी सिम्पली मगाशी सांगितल्याप्रमाणे डायरेक्टली डीएन दिलाय. कळतंय? तर इथं काय होणार, मग 0 आहे कन्सिडर केलं, इनेबल पिन 0 आहे. मग सिलेक्ट लाईन्स काय होणार, डोंट केअर होणार. म्हणून आउटपुट्स काय येणार, 0 0 0 0 0. तसंच बघा इनेबल पिन 1 आहे, S1 0 आहे, S0 1 आहे. तर 0 0 आहे दोन्ही, म्हणजे बायनरी मध्ये 0 0 0 असते. म्हणून त्यामुळे y0 ला आउटपुट काय येणार, DN. DN काय येणार, म्हणजे जे आपल्याला आहे तसंच. ओके, पेंट मध्ये दाखवते वाटलंच तर. काय समजले, हे DN काय लिहिले मी, समजलं मॅम. ओके. इनेबल पिन ही पण 1 आहे. टीएनचा टेबल ड्रॉ करावा लागेल ना, म्हणजे अजून एक कॉलम घ्यावा लागेल ना. हा, इथं अजून एक कॉलम घ्यावा लागेल. आणि DN ही 0 आणि 1 असताना जेव्हा S1 आणि S2 हे 0 0 असतात, म्हणजे 0 0 हे 2 वेळा लिहायचं. इथं DN ही 0 आणि 1 लिहायचं. असं म्हणजे एक कॉलम वाढणार विथ एक्स्ट्रा रो वाढणार. त्यामुळे हा टेबल जो आहे तो डबल होणार. कळतंय? म्हणजे ही Yes, किती ma'am. मध्ये आहे, 1 2 3 4 4 मध्ये आहे. पण ते काय होणार मग, DN आणि 8 कॉलम मध्ये. तर ऑब्विसली 8 रोज वाढणार.
म्हणजे 4 रोज एक्स्ट्रा होणार आणि विथ 1 कॉलम एक्स्ट्रा होणार. मग ते आपल्याला तुम्ही लिहू शकता. पण आपल्याला फायनल आउटपुट मध्ये काय केलं जातं, जेव्हा जिथे 1 आहे तेच इक्वेशन तिथं कन्सिडर केलं जातं. कारण आपल्याला फायनलला आउटपुट काय पाहिजे, 1 पाहिजे, म्हणून तेच इक्वेशन आपण ऍज अ डीमक्स मध्ये घेतो. मग काय होणार इथं 1 आहे, S1 0 आहे, S0 1 आहे, म्हणजे 0 1 मीन्स Y1 ला काय आहे DN, अदर 0 0 आहे. सिमिलरली S1 1 आहे, S0 0 आहे, देन Y2 इज इक्वल टू DN. तसं सिमिलरली S1 आणि S0 काय आहे 1 1 आहे, म्हणून Y3 काय होणार DN, अदरवाइज सगळे 0 येणार. हे झाली सिम्पली आपले ट्रूथ टेबल. हे ट्रूथ टेबल समजले सगळ्यांना का पेंट मध्ये ड्रॉ करून सांगावं लागेल? नो मॅम, समजलं. ठीक आहे. तर त्याच्यावरून लॉजिक डायग्राम कशी येणार मग सांगा. Y0 इज इक्वल टू इनेबल पिन म्हणजे EN, S0 बार, S1 बार आणि DN. ओके. सिमिलरली Y1 इज इक्वल टू काय येणार इनेबल पिन, S0 बार, S1 बार, S0 आणि DN इज इक्वल टू Y1. Y2 इज इक्वल टू काय येणार इनेबल पिन म्हणजे EN, S1 आणि DN is nothing but the Y2. Y3 is equal to enable pin S1, S0 आणि DN. This is nothing but the Y3 equations. आता बघा याच्याप्रमाणे आपण काय केली लॉजिक डायग्राम ड्रॉ केली. फर्स्ट बघा Y0 enable pin DN, S0 बार, S1 बार, Y0. त्यानंतर सिमिलरली enable pin DN, S0, S1 बार. सिमिलरली DN, EN, DN, S0 बार आणि S1 म्हणजेच Y2. लास्ट वन इनेबल पिन DN, S0, S1 आणि Y3. दिस इज नथिंग बट द आउटपुट्स. हे कंबाईन करायचे नाही इन डीमक्स. हे कधी कंबाईन करायचे ओनली मक्स मध्ये कंबाईन करायचे म्हणजे ऑरिंग करायचं. हे फक्त डिफरन्स आहे याच्यामध्ये. डीमक्स मध्ये काय आलं तुम्हाला डीमक्स कसा असतो होमवर्क 1:8 आणि 1:16 करा तुम्ही याच होमवर्कला. जर काही डाऊट असतील तर विचारा त्यावेळेस. ओके. ओके मॅम. डीमल्टिप्लेक्सर ट्री म्हणजे जसं आपण मक्स ट्री बघितला होता तसंच आहे. मक्स ट्री आपण कशाला म्हणतो, लोअर ऑर्डरचे मक्स आहेत त्या कनेक्ट करून आपण हायर ऑर्डर मक्स तयार करत असेल. इन अ कॅस्केडिंग फॉर्म इज कॉल्ड ॲज अ मक्स ट्री. ओके. सिमिलर वे डीमक्स पण आहे. काय करायचं लोअर ऑर्डरचा डीमक्स आहे त्याच्यापासून आपण हा कॅस्केडिंग फॉर्म मध्ये ते काय करायचं कनेक्ट करून हायर ऑर्डरचं डीमक्स आपण तयार करायचं. इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डीमल्टिप्लेक्सर ट्री. ओके. हे कॅस्केडिंग फॉर्म लक्षात ठेवा. कॅस्केडिंगनी आपल्याला डीमक्स करायचे आहे. त्याला ऑल्सो कॉल्ड ॲज अ कॅस्केडिंग ऑफ डीमक्स म्हणजे ट्री. सिरियली कनेक्ट करायचं. एक्झाम्पल बघा. ऑप्टेन 1:8 डीमक्स युजिंग 1:4 डीमक्स. आता इथे काय केलंय बघा. सिमिलर वे जसं आपण मक्सचं केलं होतं तसंच केलेलं आहे. दिस इज द मक्सच आहे हे एक्झाम्पल. सॉरी इथं ना इथं 1:4 लिहायचं आहे. इथं 4:1 झालेलं आहे. ओके. दिस इज द 1:4 आणि दिस इज द 1:4 डीमक्स आहे. तर बघा इथं मी काय केलंय DN हे दोन्ही मध्ये कॉमन दिले. ओके. दिस इज द कॉमन ऑफ टूज. DN हे कॉमन दिलेलं आहे. आता इथे काय म्हणलंय 1:8 आहे म्हणजे 8 म्हणल्यानंतर त्याची सिलेक्ट लाईन्स किती येणार ऑब्विसली 3 येणार. बरोबर की नाही. पण इथे किती आहेत व्हॅल्यूज 1:4 आहे. मग 4 आहेत सिलेक्ट लाईन्स म्हणणार सिलेक्ट लाईन्स किती येणार 2 येणार. आता इथे बघा S1 आणि S0 दिस इज नथिंग बट द सिलेक्ट लाईन्स S1 आणि S0. मग आता राहिलेली जी S2 आहे ती काय करतो आपण इनेबल पिन कन्सिडर करतो. म्हणजे इनेबल पिनला आपण काय करतो नॉट गेट देतो. नॉट गेट दिलं की ते काय करतो कनेक्ट टू द S2 पिन. हे दोन्ही इनेबल पिन करते आणि त्याला मी काय कन्सिडर करते याचं S2 पिन. ओके. आणि त्याला सेमच आहे Y0, Y1, Y2, Y3. दिस इज द आउटपुट्स ऑफ फर्स्ट डीमक्स and second will be
y0, y1, y2, y3 is nothing but the output of second mux. हे जसं आपण मक्स मध्ये बघितलं होतं तसंच इथं डी मक्स मध्ये आहे. फक्त काय चेंज आहे, इनपुट्स एकच आहे आणि आउटपुट व्हेरियस आहे. मग त्याच्यावरून ट्रुथ टेबल कसं काढायचं बघा. ट्रुथ टेबल इज इक्वल टू इनेबल पिन म्हणजे डीमक्स ट्री एकदा रिपीट करता का? डीमक्स पेंट मध्ये घ्याल का? थांबा एकच मिनिट. ट्री एकदा रिपीट करा ना. कोणता? येस मॅम. डीमक्स ट्री एकदा रिपीट करता का? ओके थांबा एकच सेकंद. आता बघा इथे काय करायचंय, कॅस्केडिंग फ्रॉम 1:8 आहे. ओके, त्याच्याने काय करायचंय 1:4 पासून आपल्याला डीमक्स बनवायचा आहे. मग मी फर्स्ट काय करते बघा, ह्याच्यावरून लक्ष द्या आधी. फक्त 1:8 आहे. ओके, म्हणजे 1:8 आहे म्हटल्यानंतर 8 इथं लिहायचं आणि 1:4 आहे. मग 4 ला कितीनी आपण ऍड केल्यानंतर 8 येईल. किती ऍड केल्यानंतर येईल? 2 ऑब्विसली 4. 4 बरोबर. 4 + 4 इज ऍड केलं. 8. 4 ऍड केलं. आपल्याला जे आउटपुट आहे ते फक्त काय करायचं, ऍड करायचं. मग आपण काय करतो, फर्स्ट 1:4 डीमक्स एक घेते मी डीमक्स आणि दुसरा एक काय करते 1:4 डीमक्स घेतला. तर 1:4च का घेतलाय तर 4 + 4 इज इक्वल टू 8. हे समजलंय? आता मला सांगा, आपण काय करतो 8 आहे म्हटल्यानंतर ह्याचे ही किती असणार, सिलेक्ट लाईन्स √8 इक्वल टू 3 आणि √4 इज इक्वल टू 2. मग हे आहे 1:4 आहे. म्हणजे ऑब्विसली ह्याच्या दोन्हीला काय असणार, सिलेक्ट लाईन्स असणार आहेत. S1 आणि S0 या दोन्हीला कॉमन सिलेक्ट लाईन्स असणार आहेत. कारण दोन्ही सेम आहे म्हणून मी हे काय करते सेपरेटली लिहिते, S1 आणि S0. ओके, देन काय करूया आता, ह्याला पण इनेबल पिन आहे बरोबर. येस मॅम. त्याला पण इनेबल पिन आहे. आता ही इनेबल पिन आहे, कन्सिडर ॲज त्याला काय करते मी, कन्सिडर करते सिम्पली नॉट गेट त्याला कनेक्ट करते. का करते तर बघा इथं ट्रुथ टेबल मध्ये बघा, इनेबल पिन जेव्हा आपण हे करतो तेव्हा बघा इथं पहिल्या ह्याच्यामध्ये काय आहे, पहिले 4 मध्ये काय आहे, S0 काय आहे 0 आहे आणि दुसऱ्या 4 मध्ये काय आहे S0 1 आहे. ओके, सिमिलर वे काय करते बघा इथे मी काय करते, इनेबल पिन ही अशी खाली देते. दिस इज नथिंग बट द S2 और इनेबल पिन. आता मी त्याला तसं काय कन्सिडर केलंय तर आपण इथे इनेबल पिन 0 असताना डोंट केअर कंडिशन इथे अप्लाय होत नाही. का होत नाही तर कारण हे काय करतोय आपण कॅस्केडिंग फॉर्म मध्ये कनेक्ट करतो. त्यामुळे ऍट ए टाइम कोणते एक डीमक्स कंटिन्यू ऑन राहणार. त्यासाठी आपण इनेबल पिन जेव्हा 0 होऊन 0 असेल तर काय होते, डोंट केअर कंडिशन होते. इथं ट्री मध्ये फक्त ही कंडिशन अप्लाय होत नाही. त्यामुळे मी काय करते इथं नॉट गेट देते. इनेबल पिनला जे आहे ते ऑब्विसली नॉट दिल्या म्हणजे जर 1 असेल तर काय होणार, ऑब्विसली इथून काय जाणार आपल्याला 0 जाणार आणि इथं काय जाणार तर ऑब्विसली 1 जाणार. दिस इज नथिंग बट द इनपुट इनेबल पिन ऑफ सेकंड. म्हणजे ही काय करते मी परत त्याला DEN देते म्हणजे डेटा इनपुट्स. म्हणजे दोन्हीला मी कॉमन डेटा इनपुट देते. ओके, तर बघा फायनली इथे काय येणार 1 2 3 4 म्हणजे Y0 Y1 Y2 and Y3. This is the output of first mux. Okay, output of first mux, first DMux. Okay, तसं सिमिलरली इथं काय येणार सांगा मला मग Y3 Y3 Y4 Y5 Y3 येणार कारण की इथं 0 Y4 येणार ना. हो का, बघा इथं Y0 Y1 Y2 and Y3 मीन्स 4 झाले. आपण 0 पासून स्टार्ट करतो त्यामुळे इथे काय येणार खालच्या डेमॉक्स मध्ये Y4 येणार ना. खाली Y3 घेतले Y4 पाहिजे ना. Y4 Y5 Y6 आणि Y7. Y7. हॅलो Y7
हे झाली आपली सिम्पली ब्लॉक डायग्राम कशाची 1:8 डीमक्स युजिंग 1:4 डीमक्स. हे तरी डायग्राम समजले तुम्हाला? येस मॅम. हा आता त्याच्यावरून ट्रुथ टेबल कसा काढायचा सिमिलर. आता आपण काय लिहितो पहिल्यांदा इनेबल पिन लिहितो बरोबर की नाही. मग इनेबलला आपण काय म्हटलंय दुसरं S2 म्हणतो. ठीक आहे S2 त्यानंतर सिलेक्ट लाईन्स S1 देन S0. आता काय करतो डायरेक्टली आउटपुट लिहितो. काय काय येणार मग आउटपुट इथं Y0 Y1 Y2 Y2 Y3 Y4 Y4 Y5 Y5 Y6. Y6 Y7 Y7 This is the आपले काय आले this is the outputs and this is the select lines or select inputs. आता बघा इथं मी काय करते फर्स्ट मग्स मध्ये डीमक्स मध्ये मी काय केलंय नॉट गेट दिले म्हणजे फर्स्ट मगला S2 ही पिन काय असणार आहे कंटिन्युअसली 0 असणार आहे. 1 2 3 4 4 टाइम्स 0 ही झाली S2 लाईन. आता ही काय करते मी बघा एकदा 0 0 0 1 1 1 0 1 1 असं कन्सिडर करते. ओके देन काय होणार मग मला सांगा 0 0 आहे म्हणल्यानंतर इथं काय होणार Y0 सिलेक्ट होणार. Y0 ला काय येणार मग DN येणार. ओके आता इथं DN जर कॉलम वाढवला असतं तर ऑब्विसली काय झालं असतं 8 च्या ऐवजी 16 कॉलम झाले असते म्हणून मी इथे सिम्पली DN लिहिते. मग Y1 0 Y2 0 Y3 0 Y4 0 Y5 0 Y6 0 आणि Y7 0. सिमिलर 0 आणि 1 म्हणजेच काय येणार Y1 Y1 येणार DN रिमेनिंग 0 0 0 0 0 and 0. देन 1 0 म्हणजे Y2 0 0 Y2 DN 0 0 0 0 0. देन काय येणार 1 1 मीन्स काय येणार D3 मीन्स DN Y3 0 0 0 and 0. देन मी काय करते बघा इथं डीमक्स ला काय केलंय डिरेक्टली हे काय दिले 1 दिले म्हणून मी काय करते 4 टाइम्स काय कन्सिडर करते 1 1 1 and 1. मग काय येणार इथं अजून सिम्पली तसंच 0 0 0 1 1 0 1 1. आता बघा 1 0 0 Y4 बरोबर का 1 2 3 1 0 1 means 5 Y5 Y5 0 0 Y5 6 and 7. Similarly Y6 0 0 0 0 0 0 D in आणि 0. आणि लास्ट वन काय येणार 1 1 1 मीन्स काय येणार Y7 0 0 0 0 0. D This is our truth table of 1:8 डीमक्स. समजलंय? yes ma'am. अजून एक डीमक्स ट्री दाखवतो का म्हणजे दुसरं एक्झाम्पल एखादं काय म्हणताय मॅम अजून एखादं एक्झाम्पल घेता का डीमक्स एक्झाम्पल मॅम म्हणजे 1:2 युजिंग 1:4 ते वाला नाही करणार 1:2 मॅम 1:4 युजिंग 1:2 ओके घेऊया बघा इथे काय आहे 1:2 सॉरी 1:4 युजिंग 1:2 ना. Yes ma'am. आता बघा मला सांगा चला 1:2 आहे मग 1:2 किती येणार 2 मध्ये 2 वेळा ऍड केलं तर काय येतं 4 येतं. म्हणून मग मी काय करते सिम्पली 1:2 डीमक्स 2 यूज करते. ओके 1:2 1:2. आता इथं आउटपुट काय येणार Y0 आणि Y1
सिमिलरली इथं काय येणार Y2, Y3, y2 and Y3, y3. मला सांगा इनपुट्स काय येणार आपल्याला सेमच येणार DN, कोणतं DN. हे काय करते दोन्हीला कॉमन देते. ओके आता हे काय करते इथे इनेबल पिन आहे. ओके आणि इथे इनेबल पिन आहे. आता हे तर 1:2 मध्ये सिलेक्ट लाईन्स किती असणार 2√2 इज इक्वल टू 1 आणि √4 इज इक्वल टू 1, 2. मग सिलेक्ट लाईन्स काय येणार एकच येणार म्हणजे दिस इज द S0 सिलेक्ट लाईन्स. आय एम युजिंग S0. आता इनेबल पिन आहे त्याला मी नॉट गेट यूज करते सिम्पली. सेम स्ट्रक्चर आहे काहीच बदल नाही फक्त तुम्हाला कळायला पाहिजे की कशाला काय द्यायचं. ओके दिस इज द इनेबल पिन. दिस इज द 0 और S1 ऑब्लिक इनेबल पिन. आता याचा ट्रूथ टेबल कसं येणार बघा. तर ट्रूथ टेबल सिंपल आहे. काय येणार S1 ऑब्लिक इनेबल पिन. ओके त्यानंतर S0 देन Y1 Y2 सॉरी Y0 राहील Y0 Y1 Y2 and Y3. ओके देन काय 0, 1, 1, 1, आहे किती वेळा 0 0. देन S0 काय असणार आहे त्यावेळेस 0 आणि 1 असणार आहे. सिमिलर आउटपुट काय येणार मग 0 S0 0 झालं तर मग काय येणार ऑब्विसली 0, DN Y0 होणार. DN इज इक्वल टू ओके दिस इज द 0 देन 0 and then 0. हे काय S0 1 आहे 0 1 म्हणा किंवा S0 1 आहे म्हणल्यानंतर काय येणार Y0 DN 0 0. सिमिलरली दोन्ही इनेबल पिन 1 1 आहे त्यावेळेस काय आहे 0 आणि 1 आहे 1 0 ऑब्विसली D2 सॉरी Y2. मग काय येणार आपल्याला आउटपुट DN येणार इन Y2 ला येणार 1 1 0 0 0 and DN. बघा आता इथं 0 0 आहे असं म्हटलं किंवा S0 0 आहे म्हटल्यानंतर Y0 होणार. 0 1 मीन्स S0 1 आहे म्हणून Y1 Y2 कसं येणार 1 0 DN 1 1 DN. दिस इज द 1:4 DMUX. समजलं यस समजलं का. आता कोणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये ओके तर बघा इथे एक आहे 1:4 DMUX युजिंग 1:16 DMUX. आता कसं केलंय बघा हे 1:16 का केलंय 16 प्लस 16 किती वेळा केल्यानंतर आपल्याला 64 येईल सांगा 4 times. 4 times. 4 times. काय केलंय फर्स्ट 4 टाइम्स येते म्हणून मी काय केलंय 1:4 पहिल्यांदा केलंय. आता इथे लक्ष द्या 1:4 केले. ओके 1:4 ला मी एकच इनपुट दिले DN इनपुट त्याला DMUX दिले आणि त्याला इनेबल पिन किती असणार आहे 2 असणार S0 S1. ओके आणि तिथं आउटपुट काय असणार आहे इथं Y0 Y1 किंवा आउटपुट 1 असं म्हणा आउटपुट 2 आउटपुट 3 आउटपुट 4. मग मी तिथून काय केलं ते आउटपुट जे आलेलं आहे ते मी ऍज अ फर्स्ट 1:16 ला दिले 1:16 ला दिले 1:16 ला दिले आणि 1:16 ला दिले. आता याच्यामध्ये काय होणार सांगा इथं सिलेक्ट लाईन्स राहिलेले आहेत सांगा 16 ला किती सिलेक्ट लाईन्स येणार 4 select lines. 4 select lines. ओके वन टू थ्री 4 आणि 64 ला किती येणार ऑब्विसली 6 म्हणजे इथे किती येणार S0 S2 S3 S4 and S5 बरोबर का काय S5 लिहिलं मी S0 आणि S1 ऑलरेडी इथं कनेक्ट आहे म्हणून रिमेनिंग मी काय केलं इथे सिलेक्ट लाईन्स केल्या. तर आता बघा 1:16 1:16 1:16 केला. आता इथं काय येणार 1:16 म्हणजे Y0 to Y15 येणार बघा Y0 to Y15 फर्स्ट DMUX
then y16 to y31 second demux, y32 to y47 3 demux, आणि y48 to y63 as a 4th demux. म्हणजे आपल्याला टोटल काय मिळतात 1:64 demux मिळालं. समजते का? मी Yes, काय ma'am. केलं लोअर ऑर्डर टू हायर ऑर्डर ट्रान्सफर केलं. दिस इज द demux ट्री. किंवा अजून एक आहे ड्रॉ 1:16 demux using 1:4 demux. 1:4 हे किती वेळा केल्यानंतर 6 येतं 4 टाइम्स. बरोबर का? म्हणून मी काय 4 केलंय times. 4 हे 4 टाइम्स घेतलंय. त्यामुळे त्याला काय करायचं 1:4 नीच पहिल्यांदा द्यायचं. मग हे काय येणार ऑब्विसली इथं डीमक्स सेम तसंच आहे, काहीच वेगळं चेंज नाही. इथं S0 S1 देन S2 अँड S3. दिस इज द सिलेक्ट लाईन्स. एवढंच फक्त तुम्हाला ऍज अ एक्झामला असतंय. ड्रॉ असं विचारलं जातं. ड्रॉ 1:64 or 32 or 160 युजिंग समथिंग डीमक्स असं एक्झाम मध्ये विचारलं तर तुम्हाला ते यायला पाहिजे. कळतंय? Yes, ma'am. हा. आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला डिफरन्स बिटवीन डीमक्स आणि मक्स. मक्स मध्ये काय होतं आणि 1:4 लाच एकदाच इनेबल पिन द्यावी लागते का? यस 1:4 ला एकदाच इनेबल पिन द्यावी लागते का? ते बाकी डीमक्स ला नाही का द्यावी लागत? हा द्यावी नाही लागत, एकदा दिली तरी झालं. ओके. कम्पॅरिझन ऑफ मक्स अँड डीमक्स. म्हणजे डीमक्स मल्टिप्लेक्सर आणि मक्स मध्ये कम्पॅरिझन काय आहे? दोन्ही पण काय आहेत कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट आहे. बट फक्त ह्याच्यामध्ये मक्स मध्ये काय होतात तर मेनी इनपुट्स असतात आणि ओनली वन आउटपुट. तसं डीमक्स मध्ये काय आहे वन इनपुटचं कन्वर्जन आपण मेनी आउट मध्ये करतो. इट हॅज n नंबर ऑफ डेटा. म्हणजे इनपुट जो डेटा आहे तो n नंबर ऑफ डाटा आहे आणि सिंगल आउटपुट आहे. सिमिलरली सिंगल डेटा असते इनपुटला आणि मेनी आउटपुट्स असते. मक्स हॅज अ m नंबर ऑफ सिलेक्ट लाईन्स. इट हॅज अ m नंबर ऑफ सिलेक्ट लाईन्स. म्हणजे डीमक्स मध्ये हा पॉइंट कॉमन आहे, दोन्हीकडे m नंबर ऑफ सिलेक्ट लाईन्स असते. तसंच कॉमन काय आहे कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट आहे दोन्ही पण. फक्त डिफरन्स असा आहे की त्याच्यामध्ये फर्स्ट कन्वर्ट काय केलं जातं एक सिंगल इनपुट जे आहे डीमक्स मध्ये त्याला मेनी आउटपुट्स मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि मक्स मध्ये कसं असते मेनी इनपुट दिले जातात आणि ओनली वन आउटपुट मध्ये ते कन्वर्ट होतं. इट ऍक्सेप्ट मेनी इनपुट्स अँड गिव्ह सिंगल आउटपुट डिपेंड ऑन अ स्टेटस ऑफ सिलेक्ट कंट्रोल. म्हणजे सिलेक्ट लाईन्स वरून आपल्याला काय केलं जातं आउटपुट दिलं जातं. तसंच बघा कधी जेव्हा तुमच्याकडे मेनी इनपुट्स असतील आणि सिंगल आउटपुट कधी दिलं जातं तर आपली जी सिलेक्ट लाईन सिलेक्ट केली जाते त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला फायनल आउटपुट मिळतं. तसंच इट ऍक्सेप्ट अ सिंगल इनपुट अँड डिस्ट्रीब्यूट इट ओव्हर सेव्हरल आउटपुट्स डिपेंड ऑन अ स्टेटस ऑफ सिलेक्ट कंट्रोल. म्हणजे याच्यामध्ये पण एक सिंगल आपण इनपुट्स दिलं जातं पण ते जे सिलेक्ट लाईन सिलेक्ट केलं जातं त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला आउटपुट मिळतं. रिलेशन बिटवीन दोन्हीत पण सेम असणार आहे. n इज इक्वल टू 2⁻m. हे कॉमन पॉइंट आहेत ते तुम्ही वेगळे लिहा आणि जे कम्पॅरिझनचे पार्ट आहेत ते वेगळे लिहा. मक्स इज युज्ड ॲज अ डेटा सिलेक्टर. म्हणजे डेटा सिलेक्टर मध्ये यूज केला जातो. डीमक्स इज युज्ड ॲज अ डाटा डिस्ट्रीब्युटर. डाटा डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी डीमक्स यूज केला जातो आणि डाटा सिलेक्टर साठी मक्स इज युज्ड फॉर अ सिम्प्लिफिकेशन ऑफ अ लॉजिक डिझाईन. लॉजिक डिझाईन सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी आपण मक्स यूज करतो. आणि हा जो यूज आहे तो बायनरी टू डेसिमल डिकोडर टू रिसिव्हर इन्फॉर्मेशन इन अ सिंगल लाईन अँड ट्रान्समिट इट n आउटपुट लाईन्स याच्यामध्ये यूज केला जातो. म्हणजे बायनरी टू डेसिमल डिकोडर मध्ये याचा यूज केला जातो. कशाचा? डीमक्सचा. समजते? दिस इज द फायनल कंपॅरिझन. तुम्ही वेरियस अजून काही लिहायचं असेल तर लिहू शकता. कंपॅरिझन बिटवीन मक्स अँड डीमक्स. इथे आपला मक्स आणि डीमक्स पॉइंट संपतो. कुणाला काही डाऊट आहेत का डीमक्स मक्स मध्ये? यस कुणाला काही डाऊट आहेत? No, ma'am. No doubt, ma'am. ओके. Wait for 1 minute only.
नेक्स्ट पॉइंट बघा, नेक्स्ट पॉइंट तुमच्याकडे सिलेबस आहे. नेक्स्ट पॉइंट आहे इनकोडर आणि डिकोडर, बरोबर की नाही? हम्म. स्क्रीन विजिबल आहे तुम्हाला? नो मॅम. ओके, वेट, आय विल शेअर. देन बघा, नेक्स्ट पॉइंट आहे इनकोडर आणि डिकोडर. त्यातला फर्स्ट पॉइंट आहे इनकोडर. डिजिटल इनकोडर म्हणा. इनकोडर मध्ये कसं असते बघा, इनकोडर जो आहे तो पण कॉम्बिनेशनल सर्किट आहे. इट परफॉर्म द रिव्हर्स ऑपरेशन ऑफ डिकोडर. डिकोडरचं ते रिव्हर्स ऑपरेशन आहे. आता याच्यामध्ये कसं केलं जातं, तर फर्स्ट जे 2n आहे ते त्याचं कन्वर्जन कशात केलं जातं, एन मध्ये. सिम्पली तुम्हाला आधी डिकोडर दाखवते आणि देन I will start with the encoder. Okay. Encoder and decoder. वेट नेटवर्क इश्यू आहे त्यामुळे मी लगेच झाले. तुम्हाला शेअर करता येईल, एकच मिनिट. तुम्हाला मक्सचा आयसी बघितला तुम्ही, जसं आपण करत होतो तसंच आहे. आणि डीमक्सचा आयसी बघितला तर त्याच्यामध्ये बघा 74155 असं तुम्हाला आयसी आहे. तर बघा ही आधी डायग्राम बघा. डायग्राम काय आहे, ही 174,155 डायग्राम आहे. ओके, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं बघा, 74155 दिस इज द डायग्राम ऑफ डीमक्स.
डीमक्सची जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये 1C म्हणजे हे जे आहेत ते इनपुट्स आहेत 1C, मग त्याच्यानंतर 2G आहे ते ग्राउंड आहे, त्याच्यानंतर हे तर जे आहेत ते Y1, Y2, Y3, Y4 म्हणजे Y3 हे जे आहेत ते सेकंड आउटपुट्स आहेत आणि दिस इज द फर्स्ट आउटपुट्स Y1, Y2, Y3, Y4 मीन्स 1:8 डीमक्स याची ही आयसी आहे, त्याच्यामध्ये ग्राउंड आहे 8 नंबर पिनला आणि 6 नंबर पिनला VCC आहे. दिस इज द आउटपुट ऑफ ह्याचं जे आहे कॉम्प्लिमेंट आहे, म्हणजे आउटपुट काय आहे ह्याचं सॉरी 1C आहे आणि त्याचं 2C बार आहे, त्याच्यानंतर हे 1G आणि 2G मीन्स इनेबल पिन तुम्ही म्हणू शकता त्याला. ए आणि बी याचे इनपुट्स आहेत. ओके, समजलं इथपर्यंत? ही आपली आयसी आहे 1474166. जशी आपण सिम्पली मक्स मध्ये केलं होतं एक्झाम्पल्स ते आपण त्याला सॅटर्डेला याचे एक्झाम्पल्स आपण घेऊया. आधी इनकोडरचा पार्ट बघूया. ओके, इनकोडरच्या आधी तुम्हाला डिकोडर कळायला पाहिजे. डिकोडर आणि इनकोडर हे जसे डीमक्स आणि डीमक्स असे सिमिलर तसेच असतात. डिकोडर काय आहे? डिकोडर इज नथिंग बट द कॉम्बिनेशनल सर्किट आहे, त्याच्यामध्ये n इनपुट लाईन्स असतात आणि मॅक्सिमम आउटपुट किती असते 2n आउटपुट्स असतात. सिमिलरली बघा, फर्स्ट जे डिकोडर जे आहे तो काय करतो? डिकोड करतो. म्हणजे थोडक्यात मल्टिप्लेक्सर जसं असते तसं सिमिलर मल्टिप्लेक्सर असते. 1 to 4 म्हणजे 1 इनपुट दिलेले असते आणि 4 आउटपुट आपल्याला मिळणार. हे झालं डिकोडरचं ऑपरेशन. आता बघा 2:4 डिकोडर हॅज अ 2 इनपुट्स A1 आणि A0 आणि A1 हे इनपुट्स आहेत. तसं सिमिलरली Y0, Y1, Y2 आणि Y3 दिस इज द आउटपुट. तर बघा इथं आपल्याला डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय 2 to 4 डिकोडर. डिकोडर मग काय येणार? Y1, A1, A0 दिस इज द इनपुट्स आणि इनेबल पिन इथं पण असणार आहे तुम्हाला. ओके, देन Y0, Y2, Y0, Y1, Y2, Y3 हे काय आहेत आपले ऑब्विसली आउटपुट्स आहेत. अकॉर्डिंगली बघा, इनेबल पिन जर 1 असेल तर मग अशी जसं होतं तसंच आहे. म्हणजे जर समजा इनेबल पिन 0 असेल तर काय होणार? डोंट केअर कंडिशन अप्लाय होणार आणि आपल्याला आउटपुट हे मिळणार नाही. सेम फंक्शन आहे, फक्त इथं काय आहे 1:4 नाहीये, इथं काय आहे 2 to 4 म्हणजे इनपुट्स तुम्ही किती देताय त्याच्या रेस टू 2 पॉवर काय होणार? आपले आउटपुट्स येणार. जर तुम्ही इथं 1 दिला असेल तर काय येणार? 2:1 मीन्स 2 येणार. 1:2 डिकोडर. तसंच जर 3 दिलं असेल तर काय येणार? 2:3 म्हणजे 8 आपल्याला आउटपुट्स मिळणार. ओके, म्हणजे 1:1 to 3 डिकोडर हा झाला. 2 to 4 डिकोडर झाला. म्हणजे 2 काय आहे? n नंबर आहे आणि 4 काय आहे? 2:2 मीन्स 4 आपल्याला आउटपुट्स मिळणार. कळतंय? मग काय येणार? इनेबल पिन जेव्हा 1 असेल तेव्हा काय होणार? Y1 आणि Y0 काय होणार? 00, 01, 10 आणि 11 कन्सिडर होणार. तसंच अकॉर्डिंगली इथं आपल्याला आउटपुट्स मिळणार. जे इथं दिसते तेच आपल्याला काय असतं? 1 असते. जसं बघा 00 आहे म्हणून Y1 Y0 होणार, मग ते काय येणार? 1 येणार. 01 Y1 1 अकॉर्डिंगली 10 Y2 1 Y1 आणि Y0 1 1 मीन्स Y3 काय येणार? 1. म्हणजे जे दिलेले आहेत इनेबल पिन 1 असेल त्यावेळेस जे इनपुट्स दिलेले आहेत त्याच्या अकॉर्डिंगली आउटपुट हे 1 होणार. समजतंय? दिस इज नथिंग बट सिलेक्ट लाईन नसतात ना? ह्याला सिलेक्ट लाईन्स नसतात. ह्याला डायरेक्ट काय असतंय? इनपुट्स आणि आउटपुट्स आणि इनेबल पिन एवढंच ह्याच्यामध्ये असतं. कळतंय? येस मॅम. येस मॅम. तसं सिमिलरली खाली त्याच्यावरून आपण बुलियन एक्सप्रेशन कसं काढलंय बघा. Y0 इज इक्वल टू जिथं 1 आहे तिथं काय येणार सांगा? इनेबल पिन S1 बार S0 बार इनटू येणार. म्हणजे हे काय आहे? सेपरेट दिले. बघा इथं इनेबल पिन E1 बार E0 बार. Y1 इज इक्वल टू इनेबल पिन इंटू A1 बार इंटू A0 प्लस Y2 is equal to enable pin into A1 into A0 bar. Similarly, Y3 is equal to enable pin into A1 into A0. This is the final equations of decoder. त्याच्यानंतर काय केलंय मी? सिम्पली डायग्राम ड्रॉ केले 2:4 डिकोडर. जसे इक्वेशन्स आहेत अकॉर्डिंगली तशीच मी याच्यावरून डायग्राम ड्रॉ केली आहे. इनेबल पिन ही सगळ्यांना कॉमन आहे म्हणून मी
ती एकदाच दिली आहे. ओके, कळतंय? त्यानंतर A1 आणि A0 काय दिले? फर्स्ट इक्वेशन काय आहे? A0 A1 0 बार आणि इनेबल पी. तसंच इथं काय ना AS0 A1 0 बार A1 आणि इनेबल पी. तसंच सिमिलरली इथं पण येणार A1 A0 बार आणि इनेबल. सिमिलरली सिलेक्ट लाईन ऐवजी A1 येते. सिलेक्ट लाईन ऐवजी नाहीये. कुठे सिलेक्ट लाईन्स ऐवजी नाहीये? सिलेक्ट लाईन्स मध्ये काय होतं? S0 S1 होतं, बरोबर का? इथं फक्त काय घ्यायचं आपण? इनपुट्स घ्यायचं. म्हणजे सिलेक्ट लाईन्सच्या ऐवजी इनपुट्स घ्यायचे, जे आपण इनपुट दिलेले आहेत ते. कळतंय? इथं Yes, ma'am. इनेबल पिन, इनपुट आणि आउटपुट असं ट्रुथ टेबल येणार. तिथं काय होतं? इनेबल पिन, सिलेक्ट लाईन्स आणि आउटपुट. इथं फक्त काय येणार? इनेबल, इनपुट आणि सिलेक्ट आउटपुट. दिस इज द 2:4 decoder. आता इम्प्लिमेंट करताना बघा 3 to 8 डिकोडर पण तसाच काढायचा जसा आपण काढला होता. ओके, इथं काय केलंय बघा आता? त्यांनी इम्प्लिमेंट केलंय. म्हणजे थोडक्यात आपण मॉक्सचा जसा ट्री केला होता तसा डिकोडरचा ट्री केलाय. बघा आता कसा केलाय. तर 3 to 8 डिकोडर बनवायचे आपल्याला युजिंग 2 to 4 डिकोडर पासून. तर त्यांनी काय इक्वेशन केलंय? M काय आहे? M1 हे नंबर ऑफ आउटपुट्स ऑफ लोअर ऑर्डर डिकोडर. मग M1 किती आहे? 4 आहे. M2 किती आहे? 8 आहे. म्हणजे याचं आउटपुट किती आहे? 4 आहे आणि याचं किती आहे? 8 आहे. असं कन्सिडर केलं. ओके, दे काय केलं परत? हे 4 ने काय केलं? हे 8 ला डिवाइड केलं. डिवाइड केल्यानंतर किती येतंय? आन्सर विल बी 2. दॅट्स वाय आपण किती डिकोडर यूज केले? 2 डिकोडर यूज केले. म्हणजे 2:4 2:4 डिकोडर केले. ओके, this is the outputs. This is the output of higher order and this is the output of lower order. मग हे किती केलं? 8 divided by 4 is equal to 2. Means 2 to 4 डिकोडर हे किती करायचे आपण? 2 करायचं. त्यानंतर एक इम्प्लिमेंट होत आहे 3 to 8 डिकोडर इम्प्लिमेंट होत आहे. बघा, कारण की 2 to 4 काय येणार आहे? A1 आणि A0 हे दोन्ही कॉमन असणार आहे. आणि इनेबल पिनला मी काय केलंय? नॉट गेट दिलाय. आता इनेबल पिनच्या पहिल्या ह्याला काय केलंय मी बघा? सिम्पली जसं आपण हे काय केलंय? वरचं खाली, खालचं वर केलं तर ऑब्विसली हा नॉट गेट वर येणार. त्यामुळे हे खालून वर जायचं. लक्ष द्या, खालून वर जायचं. ओके, दिस इज द फायनल डायग्राम. फक्त आपल्याला इम्प्लिमेंट करायचं. इम्प्लिमेंट करत असताना काय करायचे? जे हायर ऑर्डरचे आणि लोअर ऑर्डरचे आउटपुट बघायचे आणि ते डिवाइड करायचे. डिवाइड केल्यानंतर जेवढे येतात तेवढे ते लोअर ऑर्डरचे डिकोडर ते एकमेकांमध्ये कॅस्केडिंग फॉर्म मध्ये लावायचे. फक्त इथं सिलेक्ट लाईन्स नसणार आहे. सिलेक्ट लाईनच्या ऐवजी इनपुट असणार आहे. कळतंय? यस, समजतंय का? Yes, ma'am. Yes, ma'am. तुम्हाला काही डाऊट आहे याच्यामध्ये? आता बघा इथं 4 to 16 डिकोडर कसा काढायचा? युजिंग 3 to 8. आता 16 ला 8 ने भागलं तर काय येतं? 2 येतं. म्हणून 3 to 8 हे जे आहे ते 2 वेळा घ्यायचे. 2 आलं म्हणून 3 to 8 किती घेतलं? 2 वेळा आहे. इथे झालं डिकोडर पॉइंट आपला संपतो. कळालंय? A0 A1 A2 हे काय केलंय? तिन्हीला पण अप्लाय केले, वरती दोन्हीला पण अप्लाय केले. आणि हे इनेबल पिन आहे थर्ड, जी की दोन्हीला अप्लाय होते युजिंग अ नॉट गेट. मॅम, मक्स आणि डिकोडर सेमच आहे ना? वर्किंग डिकोडर सेम आहे, फक्त सिलेक्ट लाईन्स डिकोडर मध्ये नाहीये, तिथं फक्त इनपुट्स आहे. आणि इनकोडर आणि डीमक्स पण सेम असणार आहे, त्याच्यात मध्ये फक्त सिलेक्ट लाईन नसणार आहे. समजलंय? मॅम, हे डिकोडर कुठे यूज करायचं? डिकोडर आपण कुठे यूज करतो? जिथे ज्याच्यामध्ये आता बघा डिकोडर म्हणजे जेव्हा एखादा कोड असेल त्याला डिकोड करण्यासाठी जे डाटा यूज केला जातो त्याच्यामध्ये तिथं डिकोडर यूज केला जातो. म्हणजे बायनरी टू डेसिमल मध्ये करत असेल तर त्यावेळेस आपण डिकोडर यूज करतो. ओके मॅम. एखादा कोड डिकोड करण्यासाठी आपण हे यूज करतो.
ओके, हे झालं डिकोडर, इथं पॉइंट संपतोय. चला स्टॉप हेअर. येस मॅम. येस मॅम. ओके, तर अटेंडन्स द्या. रोल नंबर 1.